तुम्ही कधी स्वर्गात जाणारा वाटा बघितलाय काय? थांबा दाखवतो. तर जय शिवराय मित्रांनो, आम्ही चाललेलो रायगडला राज्याभिषेक सोहळा 6 जून साठी. आम्ही रात्रीच निघालतो. मग म्हणलं सकाळी जरा घाटात जरा हातपाय तोंड धुवून घ्या म्हणलं. मग हातपाय तोंड धुवून आम्ही निघालो लगेच मस्ती करत. बघता बघता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. मग जरा रेस्ट केल्या, वडापाव ते खाल्ले. संध्याकाळी आम्ही रोपवेनं वर जाणार होतो. मग रोपवेचं तिकीट ते काढलं आणि रोपवेच्या तिथं आलो. लगेच आमचा नंबर लागला आणि आम्हाला आत घेतलं. तिथं पण एक महाराजांची मूर्ती होती. मग लगेच रोपवे मध्ये बसलो आणि वर जायला निघालो. अंधार असल्यामुळे काय दिसलं नाही. मग बघता बघता आम्ही वर पोहोचलो. मग म्हणलं पहिला टेंट लावायला जागा उडक्या, नंतर गर्दी असली की जागा मिळत नाही. मग जाता आता तिथं जेवण चालू होतं. मग जेवून घेतलं आणि डायरेक्ट जगदीश्वराच्या मंदिरापाशी गेलो. तिथं टेंट लावायला एक जागा मिळाली. मग तिथं पहिला टेंट लावायला चालू केलं. मग टेंट लावल्या तिथं पुढं आत जाऊन आम्ही जरा महादेवाचे दर्शन घेतलं. मग महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही समाधीकडे गेलो. मग महाराजांच्या समाधीपाशी दर्शन घेतलं. तिथं जरा बसलो. मग तिथं पायरीपाशी एक दगड लावला ज्याने रायगड बांधले. ते काय लिहिले तिथं मला कमेंट करून सांगा. तिथनं पुढं आम्ही निघालो सदरेवर जायला. तयारी कुठपर्यंत आली ते बघायला गेलो. मग होळीच्या माळ्यावर पण बघितलं, सगळं शांत होतं. होळीच्या माळ्यावर महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि गेलो नगारखान्यापाशी. मग नगारखान्यात आधी गेल्यावर ती तयारी बघितली कुठवर आले. मग परत आम्ही निघालो यायला जगदीश्वरा मंदिराकडं. मग आलो आत आणि झोपून घेतलं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज.